आज आपण बनवतोय फिश करी। तर मी फिश करीसाठी इथे ओलं खोबरं घेतले, कोथिंबीर घेतली, आलं लसूण हिरवी मिरची घेतली, ही शंकेश्वरी मिरची आहे, 3-4 मिरच्या घेतल्या शंकेश्वरी, एक कांदा घेतला आणि हे टोमॅटो घेतले तो। आता फिश करीला आपण फोडणी देऊया। मी त्यासाठी इथे थोडं बारीक कांदा चिरून घेतलाय, बारीक कांदा चिरून घेतलाय। थोडं कांद्याला भाजूया। चांगलं थोडंसं परतलंय, त्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालूया थोडी। पेस्ट परतली, आपण पेस्टमध्ये आता मसाले घालून घेऊया। तिखट, धना पावडर, सगळे मसाले टाकून घेऊया। घरगुती मसाला आहे। मसाले परतून घेतो। हे जे आपण ओलं खोबरं टोमॅटो वगैरे सगळं वाटण वाटले, अख्खे धने आलं लसूण हे सगळं त्याच्यात टाकून घेऊया। या मसाल्याला तेलावरती खूप छान परतून घ्यायचं। त्यामध्ये आपण मीठ घालूया। आणि यामध्ये मीठ घातले, त्याला आपण थोडं झाकून ठेवूया। तर आता हे आपण मसाला बघूया। मसाला असं तेलावरती परतून घ्यायचा आहे। त्याला असं तेल सुटलं तर त्यामध्ये कोकम टाकून घ्यायचे। कोकम टाकायचं आणि मी इथे गरम पाणी करून ठेवलंय, ते गरम पाणी टाकायचे। पाणी करून गरम पाणी टाकल्यावरती त्यामध्ये आपल्याला फिश टाकायचे। मी ते फिश थोडं मीठ आणि हळद लावून थोडंसं तेलावरती परतून घेतले। मी इथे असं फिश टाकलंय। आता आपण फिश करीला चांगली उकळी येऊ देऊया। तर आपली इथे फिश करी चांगली उकळलेली आहे, आपलं फिशही यातलं शिजलंय। आता आपण यावरती कोथिंबीर घालूया आणि तुम्ही इथे बघू शकता रेडी आहे आपली ही फिश करी।